की आपण सगळे इथे जमलेलो आहोत, आंदोलन करतो आहोत, संघर्ष करतो आहोत। या संघर्ष करताना या सरकारचं जे धोरण आहे त्याचा निषेधही आपण करायला पाहिजे। सोनम वांगचुक नावाचे एक पर्यावरणवादी उच्च शिक्षित माणूस जो या पर्यावरणाबद्दल बोलतोय म्हणून त्यांना अटक केली गेली रासुकाखाली। त्यांना देशद्रोही ठरवून देशद्रोही ठरवून म्हणजे आपण आता निषेध करतोय, आपणही या सरकारच्या लेखी देशद्रोही आहोत। त्यांनी आपल्याला नक्षल ठरवलेलंच आहे, पण आता देशद्रोही म्हणून सोनम वांगचुक हा अत्यंत मोठा माणूस आहे। एक त्याच्या जीवनावर आमिर खानचा पिक्चर आलेला आपण पाहिला असेल, 3 इडियट, ज्याच्या जीवनावर पिक्चर आला त्याला रासुकाखाली अटक केलेला आणि अख्खा देशातले विचारवंत लेखक कलाकार सगळेच याचा निषेध करतायत। मला असं वाटतं आपणही आंदोलक आहोत, आपण याचा निषेध करायला पाहिजे, तर याचा निषेध करूया। और इसी तरह से हम लोग उनको नचाएंगे और हम देखेंगे कि यूनिटी में ही जीत है। बराबर है। इनकलाब इनकलाब। मित्रांनो, या ठिकाणी इतके लोक उपस्थित आहेत, कुणाला बोलायचंय का? आपली भूमिका मांडायची आहे का? मोरे साहेब, प्रसाद, ये विनीत कोण आहे? संतोष परब, विनीत बोल। विनोद माने साहेबांना विनंती करतो, अरे बोला साहेब, या ही आपलं घर मिळालेलं नाहीये। असे 3 महत्वाचे मुद्दे होते, परंतु ह्या गोरेगावच्या आमदारांनी ह्या 3 विषयावर सदनामध्ये ब्र देखील काढलेला नाहीये। ह्या 3 विषयावर ब्र देखील काढलं नाही। 3 विषय उचलले गेले। कांदलवनचा विषय उचलला, कोणी उचलला? अनिल परब साहेबांनी उचलला। 672 घरांचा विषय उचलला, कोणी उचलला? तर अभ्यंकर साहेबांनी उचलला। 3700 घरांचा विषय उचलला गेला नौशाद भाई, कोणी उचलला? तर तो सुनील प्रभू साहेबांनी उचलला। परंतु गोरेगावच्या आमदारांनी ब्र देखील काढलं नाही। ह्याची चिंता ह्या सगळ्या गोरेगावनी करण्याची अत्यंत गरजेची। आणि म्हणून आज पुन्हा एकदा सांगतो, आपण जर एकत्र आलो आणि आपले सगळे राजकीय मतभेद जर बाजूला ठेवले आणि एकच लक्ष ठेवलं की गोरेगावातली ही लोक जर गोरेगावमध्ये राहिले, युवराज बरोबर म्हणाले, त्यांचं कट आहे हे की गोरेगावातल्या लोकांना जेवढे जास्त आणि विशेष करून मराठी माणसांनी जेवढे जास्त घरं विकून इकडनं निघून गेले तेवढा लाभ त्या पक्षाला आणि त्या सरकारला होणार आहे। आणि म्हणून आज माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे सगळ्याच राजकीय पक्षांना की आपण जर ठरवलं की ह्या 3700 लोकांना न्याय देणं तुमची आमची जबाबदारी आहे, कारण आम्हाला ह्या पोझिशनवर ह्या सत्तेवर बसवण्यामध्ये एकच लोकांचा हात आहे, तो म्हणजे गोरेगावकरांचा आहे। आणि त्याची जाण जर आपल्याला असेल तर आपण आत्ता तरी ह्या आंदोलनामध्ये सम्मिलित होऊन ह्यांच्या न्याय हक्काच्या घरासाठी हवे त्या प्रयत्न आपण सगळ्यांनी करू, एवढीच सदिच्छा व्यक्त करतो। आणि पुन्हा सांगतो, आपल्या या संघर्षामध्ये प्रत्येक पद्धतीने तनानी मनानी आणि गरज पडली तर धनानी आम्ही सोबत तुमच्या आहोत, हे पुन्हा एकदा सांगतो आणि इकडेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद समीर। मला माझी सगळ्या समितीला एक विनंती आहे, मी खूप अपील केलं या प्रकारे, पण कधी माझं ते गृहीत धरलं गेलं नाही। मी आता गौरव आणि माजी रणनेता केदार साहेब सगळ्यांच्या समोर एक अपील करतो, मी विकास समितीत बरोबर पण मांडतो, बाबूबाई बरोबर मांडतो, निलेश प्रभू बरोबर पण मांडतो, आमचे संजय बुटेरिया प्लीज समय या, संजय बुटेरिया पुढे या। फुटबॉल खेलने के लिए आ गए, फुटबॉल 2 मिनिटं उभा राहते। संजय भाई यांनी आमचा एक अनुभव आहे, गेल्या 9 सप्टेंबरला असं काही घडलं की आम्ही काही लोकांबरोबर शेअर पण केलं। तर माझी परत सगळ्या समितीला एक आव्हान आहे, एक विनंती आहे
की जेव्हाही तुम्ही कुठचं आंदोलन घेऊन जाल, म्हाडामध्ये घेऊन जा, मुख्यमंत्र्याकडे घेऊन जा, मोदीकडे घेऊन जा, अडाणीकडे घेऊन जा, पण माझं एक म्हणणं आहे की मोतीलालनगर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सगळीकडून याला 5-5 लोक घ्या. तुमच्या समितीमधले कार्यकर्ता असतील, पण त्याच्या व्यतिरिक्त 1 नंबर मधले 5-6 लोक, सर्वसाधारण लोक जे कुठच्या समितीमध्ये सामील नाही, आणि त्या लोकांना निवडू दे अशी लोक. आणि 2 नंबर पदले 3 नंबर आमच्या 2 नंबर पद फक्त सलाउद्दीन भाई असतात. बाकी आमच्याकडे कधी कोणी जात नाही, कधी कोणी जात असताना नंतर फोटो टाकले जातात दुसऱ्या दिवशी, आणि आम्हाला काहीच माहिती नसतं. जेव्हा कुठे समजा लोक आली, अडाणीची लोक इकडे आली, त्याच्या आधी तुम्ही टाका लोकांच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर, मग जास्तीत जास्त लोक येतील, मग त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात विरोध होईल. आणि तुम्ही जे काही तुम्ही आवेदन द्याल ना, त्या आवेदनाची कॉपी 1 दिवस आधी 2 दिवस आधी हे करा, व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, लोकांना कळेल की तुमची काय मागणी आहे. आता मी खूप लोकांना रिक्वेस्ट केली, येतील लोक, आता पाऊस चांगला आहे, येतील खूप लोक. धन्यवाद त्याबद्दल. आया है और आपको विरोध क्यों करे? ये विरोध क्यों हो रहा है? हमारा है हमें है, हमारे साथ उन्होंने लिखी पढ़ी नहीं की है, लिखा पढ़ी नहीं की है, हमें उन्होंने विश्वास किया, हमारा विश्वास में दे दिया है. जब तक हमारे साथ वो क्या देना चाहते हैं, हमें क्या नहीं देना चाहते, वो सब लिखा पढ़ी नहीं होते, तब तक ये मशीनरी को सॉइल टेस्टिंग कर रहे हैं इंजन बांधने के लिए, उसके लिए हम ये जो मशीनरी पीछे दिख रही है टायर के अनुसार ये सॉइल टेस्टिंग के लिए आया है, लेकिन इन लोगों का ऐसा मानना है कि हम लोग से कुछ भी लिखा पढ़ी नहीं है, कोई भी कॉन्ट्रैक्ट अभी तक फाइनल नहीं हुआ है. तो ऐसे में कैसे आप सॉइल टेस्ट कर सकते हैं और कोई भी डेवलपमेंट का काम आप कैसे कर सकते हैं? वैसे हम डेवलपमेंट के खिलाफ नहीं है, लेकिन आप कानूनी दायरा में आके कीजिए, सिस्टम से कीजिए, तो हम आपके साथ हैं, हम आपके पूरा सहयोग करने को तैयार है. हम चलिए कुछ और लोग से भी जानते हैं क्यों आए हो और क्यों विरोध कर रहे हो और क्या चाहते हो आप लोग? ये जो मैदान है, ये मैदान कब का हड़प लिया गया होता अगर इन लोगों का मांग नहीं रखा. क्या आप क्या बोलना चाहते हैं? हमारी मांग है, मांग तो है ही, लेकिन आप क्या दे रहे हो, कम से कम हमको बताओ तो क्या दे रहे हो आप? हमारे को कुछ नॉलेज नहीं है कि हमको 2000 दे रहे हो, 1500 दे रहे हो या 1000 दे रहे हो. एटलीस्ट हम लोग आज वही पैदा हुए, मी अरेंज करतो. चार्ज आहे तो सरसकट कमी झाला पाहिजे. फक्त 288 रुपये आम्ही भरणार आणि तेवढेच आपल्याला भरायचे आहेत, त्यापेक्षा 1 रुपया देखील आपण जास्त भरू देणार नाही. याच्या प्रकारे त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. घोषणा द्या जरा. त्याचबरोबर हे मैदान आहे, खेळाचं मैदान, आणि मैदानामध्ये हा टेंट उभारलाय, मशिनरी लावल्यात आणि काहीतरी गोंधळ चालू आहे. या मुलांना खेळायला जागा कुठे आहे? ही मुलं कुठे खेळणार? आणि म्हणून त्या दिवशी जेव्हा दगडाची गाडी आली तेव्हा या मुलांनी त्यांना विरोध केलेला आहे. विचारलं की आम्ही खेळायचं कुठे, आणि मग ती दगडाची गाडी या ठिकाणावर वापस गेलेली आहे. मित्रांनो, याच्या पुढे आता ही जी लढाई आहे ही आता थांबून चालणार नाही. आता आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला लढायचं आहे. आपल्याला लढायचं नाही तर लढायचं आहे, आणि रस्त्यावरची लढाई लढायची आहे. त्याशिवाय यांना जाग येणार नाही. हे जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, हे जे म्हाडा आहे, हे म्हाडा एवढे निर्धावलेले लोक आहेत. आपण मित्रांनो एखाद्या ऑफिसमध्ये जर पत्र दिलं, तक्रार केली किंवा काही मागणी केली तर त्या कार्यालयाकडून, त्या ऑफिसकडून आपल्याला रिप्लाय येतो. 8 दिवसांनी येतो, 10 दिवसांनी येतो, परंतु किमान रिप्लाय येतो की आपण जी तक्रार केली, अरे घर आमच्या हक्काचं, अदानीवाल्यांचं करायचं काय, अरे म्हाडावाल्यांचं काय. समीर भाईंचं भाषण मी ऐकलं, अतिशय मुद्देसूद भाषण केलं त्यांनी, आणि मी गोरेगावकर म्हणून
आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा मला हात द्याल तेव्हा तेव्हा मी तुमच्या बरोबर आहात. त्या जसं समीरभाई बोलले तन मन आणि धनाने देखील मी तुमच्या बरोबर पाठीशी उभे राहीन. एवढेच 2 शब्द पूर्ण करतो बोलून. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय राष्ट्र. मित्रांनो अरे माडा मुर्दाबाद, अरे माडा की ये तानाशाही नहीं चलेगी, अरे माडा की ये दादागिरी नहीं चलेगी, अरे माडा की ये हुकुमशाही नहीं चलेगी. धन्यवाद. जय हिंद.